मोशेनं वचनदत्त देशामध्ये 12 हेर पाठवले. त्यांच्यापैकी 10 असे म्हणाले, तिथं राहणाऱ्या लोकांना आम्ही कधीही पराजित करू शकत नाही. परंतु यहोशवा आणि कालेब म्हणाले, देवाच्या मदतीनं आम्ही ते करू शकतो. घाबरल्यामुळे लोकांनी त्या 10 हेरांवर विश्वास ठेवला. देव म्हणाला, केवळ तुमची मुलं बाळ यहोशवा आणि कालेब यांच्यासोबत वचनदत्त देशांमध्ये प्रवेश करतील. मग 40 वर्ष अरण्यांमध्ये घालवल्यानंतर तिथं जाण्याची वेळ आली. यहोशवानं येरिहोमध्ये 2 हेर पाठवले. राहाब नावाच्या एका स्त्रीला तिथं ते भेटले. तिनं त्यांना लपवलं आणि भिंतीवरून पळून जायला मदत केली. तिला व तिच्या कुटुंबाला वाचवण्याचं वचन त्यांनी तिला दिलं. इस्रायली लोकांनी यार्देन नदी ओलांडली. कराराचा कोष सोबत घेऊन प्रथम याजक आत गेले. जेव्हा त्यांच्या पायांचा स्पर्श नदीला झाला, ती वाहण्याची थांबली आणि सर्वांनी कोरड्या जमिनीवरून ती पार केली. पुढं यरिहो शहराची पाळी होती. देवानं यहोशवाला म्हटलं, 6 दिवसांपर्यंत तू यरिहो शहराच्या भोवती फेरी मार. त्यानंतर 7व्या दिवशी 7 वेळेला तशीच फेरी मार. तुताऱ्या फुंक, मोठ्यानं ओरड आणि ती भिंत पडून जाईल. यहोशवानं देवावर विश्वास ठेवला. प्रभूनं त्याला जे सांगितलं तसं त्यानं केलं आणि ती भिंत पडून गेली. त्यांनी त्या शहराचा ताबा घेतला. राहाब वाचवली गेली. देवाच्या लोकांनी वचनदत्त भूमीचा ताबा घ्यायला सुरुवात केली.